बॉयफ्रेंड, एवढा घाण वास कशाचा येतोय ग गर्लफ्रेंड? माझ्या पेरूतून पांढरा फेस येत आहे, त्याचा वास येत आहे. मी काय करू? रात्रभर दाबलास ना तू, म्हणून वास सुटलाय. विद्यार्थी, मॅडम, तुम्हाला त्या दिवशी काय करायचे होते हो? मॅडम, मला त्या दिवशी माझ्या पपईत बिंद गाळून घ्यायची होती. मुलगा, मॅडम, त्या दिवशीची गोष्ट सांगा ना, काय झालं त्या दिवशी? मॅडम, त्याचा केळ मी चुकून काढत होते, पण मध्येच त्याने मला थांबवले व त्याचा केळ माझ्या ढुंगणात घातला. नंतर बाहेर काढून परत माझ्या तोंडात घातला. मला केळ चोकावाच लागला, घाण मारून घेऊन सुद्धा. विद्यार्थी, मॅडम, तुम्ही कॉलेजला असताना काय करत होता हो? मॅडम, मी रोजच पचापच मारून घ्यायचे, पण मला केळ चोखल्याशिवाय झोपच येत नव्हती. कधी कधी तर वाटायचं 2-2 केळं घ्यावेत, एक तोंडात तर एक गांडीत. डॉक्टर, BP किती आहे? पेशंट, 5 GB. डॉक्टर, तुमचं चेकअप नंतर करूया, शेरीट चालू करा. मुलगी पावसात भिजल्याने तिच्या दोन्ही पेरूचे निप्पल स्पष्ट दिसतात. मुलगा, मॅडम, तुमच्या दोन्ही हेडलाईट चालू आहेत. मुलगी, तुला काय करायचे? बिल मला येते व ते मी भरते. मुलगा, मॅडम, बिल तुम्ही जरी भरत असला तरी लोड माझ्या खांबावर पडतोय, त्याचं काय? बायको नवऱ्याचा पप्पू चोखते वेळी, माझा सोन्या, माझा बाळ, माझा पिल्लू, माझं छोनुल्या, थोडं अजून मोठं हो ना. नवरा वैतागून, एडपटी, याला पपईत टाकायचं आहे की बालवाडीत? बाई वर्गात व्याकरण शिकवत होत्या. बाई, मुलांनो, तुकाराम लिहून दाखवा पाहू. बंडू, बाई, तुकारामाची तू पहिली का दुसरी? बाईंनी बंडूला झोड झोडला. बंडूला अजून कळलं नाहीये की बाईंना एवढा कसला राग आला. आजच्या नवऱ्या लोकांची मानसिकता, घराबाहेरची बाई शांताबाई आणि घरातली बाई शांत राहणा बाई. आजपासून 10,000 वर्षानंतर जेव्हा कंडमचे काही अवशेष जमिनीखाली सापडतील, तेव्हा त्या काळातील लोक आपल्या संस्कृतीचं नाव महान झवाडू ठेवतील. लग्न झाल्यावर बेडरूममधून सुगंध कसा बाहेर येतो? 3 वर्षापर्यंत परफ्यूम, चॉकलेट, स्ट्रॉबेरी. 3 वर्षानंतर जॉन्सन पावडर, जॉन्सन क्रीम, बेबी लोशन, हगीज, डायपर. 15 वर्षानंतर झंडू बाम, विक्स, मूव, आयोडेक्स. 40 वर्षानंतर अगरबत्ती आणि धूपबत्ती. एक छोटा भारतरत्न त्या मुलींना पण मिळाला पाहिजे, ज्या आईच्या शेजारी झोपून बॉयफ्रेंड सोबत चॅटिंग करतात. मुलगा मुलीला, तू आज पिंक कलरचा ब्रा घातला आहेस ना? मुलगी, तुला कसे माहीत? मुलगा,
हे रजनीकांतचे डोळे आहेत. मुलगी, तू आज अंडरवेअर घातली नाहीस ना? मुलगा, अरे वा, तुला पण रजनीकांतचे डोळे आले वाटतं. मुलगी, येडपटा, चेन लाव आधी, तुझा पप्पू बाहेर आलाय. काल शाळा सुरू झाल्या. शेजारीन स्कूल बसची तिच्या मुलाला घेऊन वाट पाहत होती. मी सहज विचारले, आज पहिला दिवस ना? तर ती लाजून म्हणाली, नाही, चौथा दिवस. उद्या या घरी. हे पण नाहीत. एकदा बाई शाळेत गणूला विचारतात, बाई, गणू, तुझे वडील काय काम करतात? गणू, बाई, माझे वडील पडलेल्यांना उचलतात आणि लांब झालेल्यांना जवळ करतात. बाई, असं कोणतं काम करतात तुझे वडील? गणू, बाई, ते ब्रा बनवतात. 5 मिनिटाच्या दीर्घ चुंबनानंतर ती दमली. तिने त्याला पाणी मागितले. त्याने शॅकमधून बिस्लेरी दिली. तिने विचारले, उष्ट नाही ना? आज चतुर्थी आहे. याला म्हणतात संस्कार. मेकॅनिकल इंजिनियरच्या बायकोची डिलिव्हरी झाली. बायकोने त्याला SMS केला, तुमचे नवीन वाहन लॉन्च झाले आहे. इंजिनियरने रिप्लाय केला, गिअर आहे की विदाऊट? पलंग हलल्याशिवाय पाळणा हलत नाही. पलंग हलल्याशिवाय पाळणा हलत नाही. आणि एकदा पाळणा हलला की परत पहिल्यासारखा पलंग हलत नाही. न्यूटनचा गतीचा चौथा नियम. मनात खूप येतं तुझ्याजवळ यावं आणि तुझ्या पपईत बोट घालून पळून. गुरुजी, बंड्या, आज डब्याला काय आणलं आहेस? बंड्या, गुरुजी, पुरणपोळी आणली आहे. गुरुजी, मला देशील का तुझा डबा? मी आज डबा आणला नाही. बंड्या, हो, देईन. गुरुजी, पण तुझ्या आईनं विचारल्यावर काय सांगशील? बंड्या, सांगीन कुत्र्याने खाल्ला म्हणून. गुरुजी, सांग बरं गणू, डास चावल्याने येडस होतो का? गणू, नाही होत गुरुजी. गुरुजी, शाब्बास. आता सांग का नाही होत? गणू, कारण गुरुजी, डास माणसाला चावत असतात, झवत नसतात. काय पण विचार.